विसर्जनापूर्वी राहिलेली कामं पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। श्री गणेश विसर्जन 2024 साठी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या निर्देशानुसार इंद्रभुवन येथील मीटिंग हॉलमध्ये श्री गणेश उत्सव विसर्जनासंदर्भात सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। या प्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, उपसंचालक नगर विकास मनीष भिष्णुरकर, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश पाटील, अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, अनिल चराटे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, उपअभियंता किशोर सातपुते, उद्यान प्रमुख किरण जगदाळे तसंच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी 11 विसर्जन कुंड तर 78 संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत। तुळजापूर रोड परिसरातील खांड, विष्णुघाट, गणपती घाट, छत्रपती संभाजी महाराज तलाव, त्याचबरोबर घरकुल येथील म्हाडा विहीर तसंच इतर विसर्जन कुंड गणपती विसर्जनासाठी पालिकेनं तयार केले असून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणं, झाडांच्या फांद्या कट करणं तसंच लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे। सर्व विसर्जन कुंडांच्या ठिकाणी सालाबादप्रमाणे बॅरिगेटिंग, फ्लेक्स, मंडप, लाईट, स्पीकर आदींची सोय करण्यात आली आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज तलाव, गणपती घाट, हिप्परगा खांड इथं CCTVच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे। विसर्जनापूर्वी राहिलेली कामं पूर्ण करण्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। श्रींची मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी 7 क्रेन, 3 होड्या आणि 104 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर 18 घंटागाड्या, 3 RCS गाड्या, 8 मुख्य आरोग्य निरीक्षक, 50 आरोग्य निरीक्षक, 180 सफाई कर्मचारी तसंच गणेश मूर्ती संकलन केंद्रे आणि विसर्जन कुंडीत 900 मजूर आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच हिप्परगा खांड, नियोजन भवन, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, नवी वेस पोलीस चौकी इथं अग्निशामक विभागाच्या गाड्या उभ्या करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर डॉक्टरसह ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मिरवणूक मार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत।